सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्ता श्रद्धा जवळगेकर. ताई, कसं वाटतंय तुम्हाला, कसं वातावरण आहे लोदगा गटामध्ये? ज्या पद्धतीनं लास्ट टाइमचा टर्म होता तिथे बीजेपीचे सगळे उमेदवार होते आणि निवडून पण ते आलेले. ज्या पद्धतीनं आम्ही गावामध्ये फिरतोय, कामं काही झालेले नाही आहेत आणि ग्राउंडला काम करणारे लोक म्हणजे संतोष सोमवंशी मामा ऑलरेडी ग्राउंडला 25 वर्षापासून काम करतात. लोकांपर्यंत घराघरापर्यंत गेलेले आहेत आणि मशाल चिन्हही आमचं घराघरापर्यंत गेलेलं आहे. ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे, कोरोना काळामध्ये असेल, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असेल, याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद हा मतदारांचा मिळतच आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांचे मतदान हे बरोबरीनं आहेत, त्यावरती सुद्धा आम्ही काम करण्याचा 100% प्रयत्न करणारच आहोत. तर जनतेचा ओव्हरऑल कल, तुमच्या ओव्हरऑल सर्कल मधून जनतेचा कल कोणत्या दिशेने तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतोय आणि तुमच्या मुद्द्यांवर जनता कितपत तुमच्या सोबत येईल असं वाटतंय? जनतानी हे निवडणूक जे आहेत आता ज्या लागलेल्या आहेत ते निवडणूक हे जनतेने हातात घेतलेल्या आहेत. जनता ठरवणार आहे की आमचा राजा कोण होणार आहे. तर त्यासाठी जनतेने ठरवलेलं आहे की बाबा आमच्यासोबत जो आहे, रात्रीचं आमच्यासोबत अर्ध्या रात्रीमध्ये फोन केल्यानंतर जो उमेदवार आमच्यासोबत आमच्या सुखदुःखामध्ये येईल, आम्ही त्यांच्यासोबत 100% साथ देऊ आणि त्यांच्या मागे राहू असं जनतेने ठरवलेलं आहे. आणि जनतेचे प्रश्न हे आम्ही वारंवार मांडलेलेच आहेत. अफसरबाई, ओव्हरऑल जनतेचा कल कसा वाटतोय तुम्हाला? मी म्हणल्यासारखं की जनता ही सामान्य लोकांसोबत आहे. ही निवडणूक जी आहे लोदगा सर्कलमध्ये जे बघतोय तर आम्ही वातावरण जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि नागरिक हे मतदार हे सर्वसामान्य आणि जनशक्ती सोबतच राहतील, धनशक्ती सोबत जाणार नाहीत. हे आम्हाला ज्या पद्धतीनं ओव्हरऑल दिसत आहे. तर जनशक्ती सोबत लोक येतील, मतदार येतील आणि आमचा विजय निश्चित होईल हेच सांगू इच्छिते मी. ऍड करतो मी. पहिल्यांदा करा ते. हो, चला.